वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूमरिकल इंटिग्रेशनचे न्यूमरिकल सॉल्व करणार आहे। एकदम सिंपल न्यूमरिकल आहेत आणि MSBT डिप्लोमा के स्कीम सेकंड इयर फॉर द ब्रांच डेटा सायन्स AI आणि AIML ह्या ब्रांचसाठी हा सब्जेक्ट आहे। मॅथमॅटिक्स फॉर मशीन लर्निंग त्याच्यामध्ये न्यूमरिकल इंटिग्रेशन एकदम सिंपल टॉपिक आहे आणि याच्यावरती कमीत कमी ह्या टॉपिकवरती 3 ते 4 न्यूमरिकलची त्या एक्झाममध्ये विचारतील। आपण जर वेटेज याचं पकडलं तर 12 to 15 मार्क्स याचं वेटेज आहे आणि एकदम सिंपल आहे। सिंपल बेसिकवाला फॉर्म्युला तुम्हाला तिथे यूज करायचा आहे आणि न्यूमरिकलला तिथे सॉल्व करायचं आहे। तर न्यूमरिकल इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला ट्रॅपेजॉइडल रूल, देन सिम्पसन 1/3 रूल, ते सिम्पसन 3/8 रूल हे न्यूमरिकल स्टडी करायचे आहेत। तर प्रत्येक टॉपिकवरती एक न्यूमरिकल तर 100% असेल। त्याचबरोबर कदाचित क्वेश्चन नंबर 1 मध्ये सुद्धा एक न्यूमरिकल येईल 2 मार्क्ससाठी। एकदम सिंपल न्यूमरिकल आहे। सिंपली तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे आहेत, न्यूमरिकलला सॉल्व करायचं आहे। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याची सुद्धा लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मग आता न्यूमरिकल सॉल्व करू। न्यूमरिकल इंटिग्रेशन बाय यूजिंग द ट्रॅपेजॉइडल रूल। मग एकदम सिंपल फॉर्म्युला आहे। इंटिग्रेशन ऑफ लिमिट a to b फंक्शन ऑफ x dx इज इक्वल टू h/2 इन द ब्रॅकेट y0 प्लस yn प्लस 2 इंटू इन द ब्रॅकेट y1 y2 अप टू yn-1। बघा n ची व्हॅल्यू इथे इम्पॉर्टंट आहे आणि एकदम सिंपल आहे। सिंपल तुम्हाला इथे स्टेप्स फॉलो करायचे आहेत। आता h ची व्हॅल्यू काय असेल, n ची व्हॅल्यू काय असेल, आपण न्यूमरिकल सॉल्व करताना तिथे सगळं समजून घेऊ। बघा हा न्यूमरिकल सॉल्व करायचा आहे। हा न्यूमरिकल तिथे एक्झाममध्ये विचारलेला आहे। बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ लिमिट 2 to 7 1/x dx बाय यूजिंग ट्रॅपेजॉइडल रूल बाय डिवाइडिंग द इंटरवल 2 to 7 into 5 इक्वल सब इंटरवल। बघा तुम्हाला इथे जे गिवन डेटा दिलेला आहे सात पे राईट डाऊन करू। बघा सोल्युशन क्वेश्चन 1चं सोल्युशन, क्वेश्चन 1चं बघा आपल्याला काय दिलं, इंटिग्रेशन लिमिट 2 to 7 1/x dx काय दिलं, इंटिग्रेशन 2 to 7 इंटिग्रेशन ऑफ लिमिट 2 to 7 1/x dx। त्यानंतर आपल्याला काय दिलं आहे, लिमिट दिलेलं आहे बघा 2 to 7। आता नीट ऑब्झर्व करा फॉर्म्युल्याबरोबर। बघा फंक्शन ऑफ x dx, बघा फंक्शन ऑफ एक्सच्या जागी इथे काय आहे dx, म्हणजे y ला आपण काय बोलतो y किंवा फंक्शन ऑफ x, y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x। त्यांनी y दिला असेल किंवा फंक्शन ऑफ x दिला असेल, दोन्ही सेमच आहेत। y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x इज इक्वल टू 1/x। बघा फंक्शन ऑफ x dx इथे काय आहे 1/x dx, म्हणजे फंक्शन ऑफ x ची व्हॅल्यू किती झाली 1/x। त्यानंतर लिमिट a to b, बघा लिमिट a to b म्हणजे a ची व्हॅल्यू किती आहे 2, b ची व्हॅल्यू किती आहे 7, देन n किती इंटरवल सांगितले आपल्याला 5 इक्वल सब इंटरवल, म्हणजे n ची व्हॅल्यू किती झाली 5, n ची व्हॅल्यू किती झाली 5। आणि h चा फॉर्म्युला आहे h इज इक्वल टू b मायनस a अपॉन n। बघा व्हॅल्यू ऑफ b 7, व्हॅल्यू ऑफ a 2 डिवाइड बाय n 5, h इज इक्वल टू 7 मायनस 2 5, 5 डिवाइड बाय 5 1। बघा h चा आन्सर किती आला 1। एकदम सिंपल न्यूमरिकल आहे। सिंपली तुम्हाला इथे फक्त स्टेप्स फॉलो करायचे आहेत। बघा देन नेक्स्ट, बघा इथे काय काय आपल्याला बघा ॲज पर फॉर्म्युला आपल्याला इथे y0 y1 y2 yn आणि yn-1 याच्या व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायचे आहेत। बघा त्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ। बघा त्यासाठी मी बॉक्स बनवतो सर्वात पहिले। बघा बॉक्स बनवून घेतो सर्वात पहिले इथे। एकदम सिंपल स्टेप्स आहेत सगळ्या। पहिले काय इथे फंक्शन ऑफ x, आपलं इंटरवल दिलं इथे। मला त्याला व्हॅल्यू पुटअप करून घेतो। मग जो इंटरवल आपल्याला दिलेला आहे 2 to 7, लिमिट 2 to 7 ती व्हॅल्यू कसली असते, x ची व्हॅल्यू असते, व्हॅल्यू ऑफ x। बघा इथे x 2 3 4 5, then next 6 आणि 7, 5 then 6 then 7। बघा 2 to 7
1 2 3 4 5 बघा 2 3 4 5 6 7 सॉरी 2 3 4 5 6 7 आणि बघा y म्हणजे काय बघा इथे आपलं काय y म्हणजे फंक्शन ऑफ x बघा y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन x बघा x ची जागी आता बघा x ची जागी किती पुट करायचं आहे x ची व्हॅल्यू किती आहे 2 इथे काय येईल y ची व्हॅल्यू किंवा फंक्शन ऑफ x ची व्हॅल्यू 1/2 इथे x ची जागी किती येईल 3 1/3 इथे x ची जागी किती येईल 4 1/4 x ची जागी किती येईल 5 1/5 1/6 1/7 सिम्पली काय केलं x च्या जागी 2 3 4 5 6 7 ची व्हॅल्यू पुटअप केली म्हणजे आपल्याला काय भेटते y च्या व्हॅल्यू इथे भेटतील बघा पहिली जी व्हॅल्यू असेल y0 y1 y2 y3 y4 आणि y5 बघा n ची व्हॅल्यू आपली किती आहे 5 मग इथे काय येईल बघा y0 n ची व्हॅल्यू किती 5 म्हणजे y5 आता फॉर्म्युला इथे राईट डाऊन करून घेतो बाय युजिंग ट्रॅपेझॉइडल रूल integration of limit a to b f of x dx is equal to h by 2 y0 plus yn plus 2 into y1 plus y2 up to yn minus 1 ब्रॅकेट कंप्लीट सर्वात पहिले फॉर्म्युला इथे बनवून घेतो बघा इंटिग्रेशन ऑफ लिमिट a टू b म्हणजे आपली व्हॅल्यू काय 2 to 7 फंक्शन ऑफ x ची व्हॅल्यू काय 1/x dx इज इक्वल टू h/2 बघा h/2 तुमचा इथे आहे तसाच y0 प्लस बघा n ची व्हॅल्यू किती आहे 5 म्हणजे इथे काय येईल 5 प्लस 2 इंटू y1 प्लस y2 इथे काय सांगितलंय yn-1 बघा y अप टू yn-1 n ची व्हॅल्यू किती 5 5 - 1 का होईल 4 मग इथे काय येईल y1 y2 y3 आणि y4 हे लक्षात घ्या सांगितलंय yn-1 म्हणजे 5 - 1 काय 4 म्हणजे y1 टू y4 आपल्याला तिथे जायचं आहे बघा सगळं व्हॅल्यू इथे पुटअप करू बघा h ची व्हॅल्यू किती आहे h इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ y0 बघा ही व्हॅल्यू कसली आहे y0 ची 1/2 y5 ची व्हॅल्यू y0 ही y5 ची व्हॅल्यू 1/7 प्लस 2 इंटू y1 ची व्हॅल्यू 1/3 y2 ची व्हॅल्यू 1/4 y3 ची व्हॅल्यू 1/5 y4 ची व्हॅल्यू 1/6 आता आन्सर इथे कॅल्क्युलेट करू सिम्पली मग डायरेक्ट सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता डायरेक्ट केले चालेल डायरेक्ट आन्सर इथे लिहिले ते चालेल बघा आता ब्रॅकेट इथे मोठं ब्रॅकेट आहे लक्षात ठेवा 1/2 प्लस 1/7 1/2 प्लस 1/7 तुमचा आन्सर इथे येत आहे बघा 0.6428 6428 तिथे मी 643 करतो ॲटलिस्ट पॉईंट नंतर तुम्ही 3 डिजिट तरी यूज करा बघा 1/2 प्लस 1/7 किती आलं 1/2 प्लस 1/7 0.6428 आलं म्हणजे 0.643 घेतलं देन 1/3 प्लस 1/4 प्लस 1/5 प्लस 1/6 इंटू 2 1.9 इथे आलं तुमचं 1.9 बघा देन दोघांचं ॲडिशन करू 1.9 प्लस 0.643 इंटू बघा हा इथे मल्टिप्लाय होईल इंटू 1/2 1.2715 1.2715
ॲटलिस्ट पॉईंटनंतर तुम्ही 3 डिजिट तरी इथे यूज करा. बघा ॲप्रॉक्झिमेटली तुमचा इथे आन्सर आलेला आहे. बघा ॲप्रॉक्झिमेटली तुमचा आन्सर इथे आलेला आहे 1.2715 ॲप्रॉक्झिमेटली. इथे मेन्शन करा ॲप्रॉक्झिमेटली. हे तुमचा आन्सर एकदम सिम्पल आहे बाय युजिंग द ट्रॅपेझॉइडल रूल. अशा प्रकारे तुमच्या न्यूमेरिकल एक्झाममध्ये विचारायचे सिम्पल स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. सेम फक्त काय होईल इथे व्हॅल्यू चेंज होईल. फक्त इथे काय होईल व्हॅल्यू चेंज होईल. असं अजून तुम्हाला न्यूमेरिकल हवे असेल तर जरूर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन इथे प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.